आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी करत जीवन संपवलंय. पवन चव्हाण असं जीवन संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. एसीबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांनी आणि कष्टकऱ्यांनी त्यांच्यावरती अन्याय झाला म्हणून आंदोलन केलं, रास्ता रोको केला, मोर्चा काढला, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. सर्वांसाठीच हा नियम लागू करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार, अशा प्रकारची वक्तव्य जरांगेंनी टाळावीत असा सल्ला वडेट्टीवारांनी दिला. भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका टाळावी असं वडेट्टीवार म्हणाले. ओबीसीतून आरक्षण मिळावं हे जरांगे पाटलांचा हट्ट बालिशपणाचा आहे आणि त्यामुळेच जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं. मात्र ओबीसीच्या कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी भूमिका ओबीसी नेते माजी महापौर राजू पाटील यांनी मांडली आहे. नांदेडमध्ये मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आणि त्यामुळे नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रमशाळेतून आपल्या मुलांचा टीसी काढण्यासाठी तब्बल 21 मराठा पालकांनी अर्ज केला. लातूरच्या वांदरी गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकींनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी कराड कुटुंबाचं सांत्वन केलं. भरतने ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचं म्हणत आत्महत्या केली. आता एक ब्रेकिंग न्यूज. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरू आहे आणि या अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा कर्जतमध्ये पार पडली. मात्र या कार्यशाळेत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण असताना या कार्यक्रमात मात्र आमदारांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी हजेरी लावत शासनाला मार्गदर्शन केलं. यावरनं अजितदादांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असून ही शासनाच्या नियमांची पायमल्ली असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खरं तर हा कार्यक्रम कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक त्याचबरोबर इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला असताना या कार्यक्रमामध्ये एका पक्षाचे प्रतिनिधी किंवा कार्यकर्ता उपस्थित राहून या उपस्थितांना मार्गदर्शन करतात. ही घटना खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. ही कार्यशाळा एक शासकीय कार्यक्रम होता. शासकीय कार्यक्रमाला काही प्रोटोकॉल्स असतात आणि हे प्रोटोकॉल्स न पाळता त्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये आमदारकी निवडून आली त्यांच्या घरातला प्रत्येक सदस्य आमदार झालाय असं त्या बीडीओला वाटतं की काय, किंवा त्या सीओ डेप्युटी सीओना वाटतं की काय. म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी जर आमदार समजत असाल आणि त्या पद्धतीने जर या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि आता पुन्हा एकदा यानंतर 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. मंचर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांनी पथसंचलन केलंय. मंचरमध्ये एका बांधकामामुळे 2 गटात वाद निर्माण झाला. बुलढाण्याच्या शिरला नेमानेमध्ये शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार घातला. आधीच शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय. शाळेचं आवार जे आहे ते चिखलमय झाल्यानं अडचणी सहन कराव्या लागतात. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेडच्या रिसन गावातील आश्रमशाळेतून मराठा पालकांनी टीसी काढण्यासाठी सामूहिक अर्ज केला. संस्था चालकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानं पालकांनी हा निर्णय घेतलाय. दरम्यान मराठा संस्था चालक असणाऱ्या शाळेतून ओबीसी समाजाकडून टीसी काढण्याचा निर्णय घेतल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा वाद झाल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला योग्य दर देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याची उभारणी करण्यात येते आणि 100 फूट उंचीचा हा पुतळा उभारण्यात येतोय. दरम्यान उभारणी केलेल्या कामाची ड्रोन दृश्य समोर आली आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांनी औषध निर्माण महामंडळाच्या प्रकल्पाला भेट दिली. संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचं झिरवाळ म्हटलंय. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोने चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून एकाच दिवसात चांदीच्या भावात 3,000 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे चांदी 1,29,500 रुपयांवर पोहोचली तर सोन्याच्या भावातही वाढ झाली. कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाली आणि यामुळे टोल आकारणी तातडीनं बंद करावी अशी याचिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल केली. यावर न्यायालयानं कोल्हापूर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. रस्त्यावर खड्डे असताना टोल वसुली कशी केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी इथे धर्मांतराचं आमिष दाखवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील पळसखेड इथल्या रायगड प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर पीक पाण्याखाली गेले आणि त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत सततच्या त्रुटींमुळे ग्रामस्थांचं जीवन कठीण झालंय. ग्रामस्थांना सतत दूषित पाणी मिळत असल्यानं त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन आरोग्य धोक्यात आलंय. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे दर्ग्याखाली सापडलेलं भुयार आणि दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद अजूनही शांत झालेला दिसत नाही आणि त्यामुळे दर्गा परिसरात पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मनसरमध्ये दर्ग्याखाली भराव खचल्यानं भुयार असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. या प्रकरणी भुयाराची पुरातत्व खात्याकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. पुण्यात पुणे ऑन पेडल्स अँड वॉकथॉन या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीला केंद्रीय माजी मंत्री अनुराग ठाकूर, क्रिकेटपटू केदार जाधव आणि मंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती होती. आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं नूतनीकरण सुरू असताना ठेकेदाराकडून पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद दिसत आहेत. आदिवासी समाजानं आक्रमक होत राजूर गाव बंदची हाक देत सन्मान मोर्चाचं आयोजन केलंय. गोंदिया जिल्ह्यातील बोगस पात्र शेतकऱ्यांची संख्या 1,35,013 इतकी आहे आणि यापैकी 1,28,563 शेतकऱ्यांना तब्बल 242,98,35,000ची रक्कम अदा करण्यात आली आहे तर 6,650 शेतकऱ्यांना अजून 15 कोटींचा बोनस बाकी. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आलाय. समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असतानाही काही पर्यटकांनी कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातला. नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानीचं दर्शन महागलंय. मंदिर संस्थानने नवरात्र महोत्सवाच्या कालावधीतच दर्शन फी दुप्पट केली. देणगी दर्शनाचा 500 रुपयाचा पास आता 1,000 रुपयाला तर 200 रुपयांचा पास 300 रुपयाला मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटसाठी आता महादेव मल्हार कोळी ही मैदानात उतरलेत. हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला. धुळे जिल्ह्यात आता मोफत एन्जिओप्लास्टी होणार आहे. धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपये निधीतून खानदेशातील पहिलं अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यात आलं. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कापसावर लाल्या आणि मर रोगाचं आक्रमण झालं आणि जमिनीत सतत गारवा आणि पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांचा हंगाम बुडण्याच्या मार्गावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या जंगल परिसराला लागून असलेल्या मंगेझरी जंगलात रस्त्याच्या कडेला वाघ आढळून आला आणि यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. केडगावमध्ये घरासमोर फिरत असलेल्या श्वानावर हल्ला करत बिबट्याने श्वानाला पळून दिलं आणि यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अकोल्यातील खामगाव मार्गावरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या सापानं दिलेल्या 12 अंड्यांमधून पिल्लं
बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश आले. मागील 18 दिवसांपासून या अंड्यांची योग्य काळजी घेऊन त्यांनी या सर्व धामण सापाच्या पिल्लांना जीवनदान दिलंय. अकोल्याच्या दिग्रस खुर्द इथे शिक्षकाची बदली झाल्यानं समजताच विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला. आम्हाला सोडून जाऊ नका सर असं म्हणत विद्यार्थ्यांनी शिक्षकाची गाडी अडवली आणि या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील जिव्हाळा आणि आपुलकी सर्वांना पाहायला मिळाली. पुण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये जवळपास 98 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आणि 3 दिवसात 5197 नागरिकांनी यामध्ये वाहनांवरील दंड सवलतीत भरला. महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा वाद पुन्हा पेटला. पक्षाच्या नियमावलीनुसार अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे इतकी असते, पण 37 वर्षे शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा सवाल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांनी विचारला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जय मल्हार सेनेची बैठक पार पडली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देईल त्यांनाच धनगर समाज मतदान करणार, अन्यथा धनगर समाज मतदान करणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भुसावळमध्ये पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासऱ्यासह मामे सासऱ्यांवर जावयानं प्राणघातक हल्ला केला. यात मामे सासऱ्याचा मृत्यू झालाय तर सख्खा सासरा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी जावयाला पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शेती पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. मावळमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे भात पीक धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. सोलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. करवण काटवण गावाजवळील रेल्वेच्या बोगद्यात चंद्रपूर आगाराची बस पाण्यात अडकली. भादुर्ली ते मूल असा प्रवास करणारी बस रेल्वे बोगद्यात शिरताच सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यानं बस बंद पडली आणि पावसाचं पाणी वाढल्यानं बोगद्यातील पाणी पातळी रेडिएटरपर्यंत पोहोचली. या बसला आता सुखरूप बाहेर काढण्यात आली. परभणी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची बरसात सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि पूर्णा परभणी राज्य महामार्ग देखील या पावसाचा त्याच्यावरती परिणाम झाला असून हा पूलही पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे इथल्या शाळेला पाण्याने वेढा दिला. शाळा आणि परिसर पाण्याखाली बुडाल्यानं विद्यार्थ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. नांदेड शहराजवळच्या वाजेगाव पुलावरनं गोदावरी नदीचं पाणी वाहतं आणि या पुराच्या पाण्यात तरुण स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीनं त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागली आहेत. हुडगी तलावातील पाणी पातळी वाढल्यानं तलावातील माशांसह पाणीही रस्त्यावरती आलं आणि त्यामुळे नागरिकांनी मासेमारीचा आनंद लुटला. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. बोर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं पुन्हा 12 दरवाजे अर्धा फुटानं उघडण्यात आले. गोदापात्रात 6288 क्युसेक्सने विसर्ग केला जातोय. जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. तर सध्या धरणात 7073 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक होते. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील अतिवृष्टी भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. शहरातील विविध भागांना भेटी देत पाणी शिरलेल्या वसाहतीमधील नागरिकांची भेट घेतली. यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचंही विभागाने म्हटलंय. वर्ध्याच्या हिंगणघाटात पावसाचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे. यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. 60हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. वर्धा जिल्ह्याला पावसाने चांगलं झोडपलंय. वर्धा, राळेगाव, कारंजा, सावरडोह, चाणकी, भगवा या मार्गावर पाणी साचलंय. रस्ते बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
कुणाला काम द्यावं यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो, मात्र त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो. बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी खर्चात बांधकाम, अत्याधुनिक सेवा देत तडजोड न करता चांगलं बांधकाम करायला हवं, असं गडकरी म्हणाले.